नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला जास्त वेळ न घेता आपण आजच्या मुख्य बातमीचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची बातमी आहे तर आजची मोठी खुश खबर, नवीन वेतन कसे ठरणार, फिटमेंट फॅक्टरच्या आधारे जाणून घ्या सविस्तर माहिती। 2 नोव्हेंबर 2025। चला तर पाहूया संपूर्ण माहिती। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी। आजच्या व्हिडिओत आपण फिटमेंट फॅक्टर संदर्भात मोठी माहिती जाणून घेऊया। फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय, नवीन वेतन कसे ठरणार, या संदर्भातील माहिती जाणून घेऊया। वरील उपरोक्त प्रश्नांची सर्व उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ मित्रांनो सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास पहा। तर चला करूया आजच्या प्रमुख ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। प्रमुख ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया स्पष्टीकरण। 8व्या केंद्रीय वेतन आयोगाला केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना नेमकी किती वाढ मिळेल याची चर्चा होत असून ही वाढ प्रामुख्याने फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असेल। मंत्रिमंडळाने याच आठवड्यात 8व्या वेतन आयोगाच्या अटी म्हणजे टर्म्स ऑफ शिफारस मंजूर केली असून आयोगाला 18 महिन्यात अहवाल सादर करण्याचे काम सोपवण्यात आले आहे। सरकारकडून मंजुरीनंतर शिफारसी 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्याची अपेक्षा आहे। वेतन वाढ किती असेल तर फिटमेंट फॅक्टर मुळे वेतन वाढ ही सरासरी 30 ते 25% किंवा 20 ते 25% अशी असेल अशी अपेक्षित आहे। उदाहरणार्थ फिटमेंट फॅक्टर 2 असल्यास 50,000 मूळ पगार असलेल्या कर्मचाऱ्यांची नवीन मूळ वेतन 1 लाख रुपये होईल। पेन्शनरला त्याचप्रमाणे वाढ होईल। पेन्शन धारकांना 30,000 रुपये असेल तर एकदम 60,000 होईल। फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय समजून घ्या। 7व्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर 2.57 होता। 8व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर अहवालानंतर ठरेल। उदाहरणार्थ जर कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 35,000 रुपये असेल तर फिटमेंट फॅक्टर 2.11 ठरवला तर नवीन मूळ वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचे वेतन 73,825 होईल। घर भाडे भत्त्याचाही सुद्धा समावेश असतो। म्हणून नवीन वेतन आयोग निर्माण झाल्यानंतर नवीन वेतन आयोगामुळे झालेले घर भाडे भत्ता म्हणजे एचआरए टक्केवारीनुसार वाढेल। वाहतूक भत्त्याचा दर हा स्वतंत्र पुनरावलोकन नंतर निर्धारित होईल। महागाई वेतन संदर्भामध्ये चर्चा करू। महागाई भत्ता आणि महागाई भत्ता म्हणजेच डीए ची वाढ थेट फिटमेंट फॅक्टर द्वारे ठरत असते, परंतु आयोग सध्याच्या महागाई भत्त्याचा दर विचार करतो। सध्या महागाई भत्ता 58% असला तरीही डीए 2026 पर्यंत 70% होण्याचा अंदाज आहे। फिटमेंट फॅक्टर ठरवताना हाच मुद्दा नक्की विचार केला जाईल हे निश्चित आहे। याशिवाय कुटुंबातील गृहीत सदस्य संख्या ही 3 वरून 4 नेली जाऊ शकते। फिटमेंट फॅक्टर ठरवताना याचाही सुद्धा विचार होईल। त्यातून फिटमेंट फॅक्टर सुमारे 13% अतिरिक्त प्रमाण होऊ शकतं। कर्मचाऱ्यांचे निर्धारित केलेले इतर भत्ते, वेतन वाढ आणि त्याचप्रमाणे शेअरांची वर्गीकरण करून सर्व भत्ते निर्धारित केले जात असतात। एकंदरीत 8व्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर कितीही वाढला तरी त्याचा परिणाम मूळ पगारावर झाल्याशिवाय राहणार नाही किंवा होणार आहे। त्यामुळे 8व्या वेतन आयोग कर्मचाऱ्यांचा पगार हे नक्की 30 ते 35% वाढणार आहे हे निश्चित आहे। आणि आयोगाच्या संपूर्ण शिफारसी नंतर 18 महिन्यांनी पुढे येईल आणि त्यानंतर सरकारद्वारे समिती दाखल केलेल्या अहवालाचा विचारात घेऊन एका स्वतंत्र समितीद्वारे अहवाल छाननी होईल आणि केंद्र सरकार हा 8वा वेतन आयोग
लागू करेल. 8वा वेतन आयोग लागू हा पूर्वलक्षी प्रभावाने केला जाईल. 1 जानेवारी 2025 पासून हा पूर्वलक्षी प्रभावाने मिळणार आहे. सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. आयोग कधी लागू झाला तरी कर्मचाऱ्यांना फायदाच होणार आहे. त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रादेशिक विभागात 8वा वेतन आयोग शिफारसी निश्चित करेल आणि त्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा पूर्वलक्षी प्रभावाने 1 जानेवारी 2025 पूर्वी पूर्वलक्षी प्रभावाने मंजूर करण्यात येईल. याचाच अर्थ असा की 8व्या वेतन आयोगामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात भरपूर वाढ होईल निश्चित झाले आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.